लॉग इन तर केलंय मी. हं. गुड इव्हनिंग लक्ष्मी मॅडम. हॅलो. जय गुरु. हा, फक्त लक्ष्मी मॅडमच आलाय फक्त. आवाज येतोय का? आवाज येतोय? हॅलो. हॅलो. आवाज येतोय ना? हो, मला म्हणजे माझा हा आला ना हा तुम्हाला. हा 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 तेच. हा नाही, फक्त लक्ष्मी हा. मॅडम होता, दोघीच आला तुम्ही. हो, आपण तिघच जण आहोत. घ्यायचं का कालचं पुढे मग? हो, पण म्हणजे तुम्हाला सरांनी होस्ट केलेलंच आहे वाटतं. हा, त्यांनी मला दिलंय, म्हणजे मागे मला ते दिलं होतं केव्हा तरी त्यांनी मला ते काल सापडलं, अच्छा. मग ते म्हणलं लॉग इन करा तुम्ही. काल मी लॉग इन केलं अच्छा. होतं, आज बोलणं झालं नाही काही. हा, मग बरं झालं की. ठीक आहे, म्हणजे करता येतं आपल्याला. हो, हा, तेच मला असं वाटलं, कारण सरांना बरं नाही म्हणून मग काय हा होतं तेच असं दोन मला तीन वाटत. दिवस तेच हा दिलेलं होतं त्यांनी हा. पण. बाकी कोणीच नाही हो आलं ना, पण. कोणीच नाही आलं पण हम्म. काय. त्यांना वाटलं सरांना बरं नाही आणि म्हणजे कोणी येणार नाही कोणी पण असं. आपण असं काही म्हटलं नव्हतं. नाही, लॉग इन करणार असंही म्हटलं नाही आपण, करा ते म्हणायला सांगायला पाहिजे लोकांना की लॉग इन करू म्हणून आपण. मी इकडे मेसेज टाकते क्लास सुरू हा, झाला आहे म्हणून. प्रणाली मॅडम आल्या, प्रणाली हो, मी टाकलं. हं, टाकलं का? हा, बघू तोपर्यंत कोणतरी येईलच. हं. हो, तेच ना. आपण ते कालचं सुरू करूया ना, हा, तेच राहिलेली करूया. वाक्य. ओके, चालेल. हं. हो, आपला अभ्यास पुढे नाही, करू. कालच्या त्यामध्ये शुक हा, थोडस ठीक आहे. अहो अहो थोडस कमी जास्त होणारच आहे नाही, वाक्यामध्ये. ते झालं म्हणा पण तरी हो ना. हे एवढं झालं हे. काय तुम्ही मानून म्हणजे तुम्ही एवढं बाकीचं सगळं टेबल नाही नाही केलंय. हो, तुम्ही खूप करताय. मग असं हे हो आपल्याला करेक्शन करावंच लागणार आहे शेवटपर्यंत. हो, ते तर आहेच ते. हो, परीक्षा होईपर्यंत. तेच ना. हे खूप झालं आमच्यासाठी. हे एवढी मेहनत आमच्यासाठी म्हणजे नाही, शब्दच नाही बोलायला. सगळ्या नाही, माझ्याकडे केलंच असतं की मी, म्हणजे हे Really, सगळ्यांचं करतो. तुम्ही आणि कस I really appreciate. नाही असतं. हो मग I appreciate your really, हा, really. Bapre. You've taken so much of pain to separate all words नहीं नहीं, and और मेरे लिए मैं करने वाला very ही था ना, nice, very ऐसा कुछ very भी good. नहीं है. हे इथं नाही ते नाही, म्हणले ना. गेल्या वेळेस हम लोग अभी उन्नतीताईंनी ऐसा केलं होतं रेडीमेड मिल गया है ना. आमच्यासाठी. नाही, गेल्या वेळेस काय उन्नतीनी खूप मेहनत कौन घेतली केलं होती. हो, होतं? त्यांनी आता खूप तुम्ही केलं. आलात. अच्छा, ओके. हाँ हाँ हाँ. नाही, त्या आहेतच ना, उन्नत पण आहेत ना. हो, त्यांनी खूप Yeah. मेहनत घेतली हा होती हा, अशीच. त्या करतात भरपूर. अच्छा अच्छा. हो. Really त्यामुळे nice. पण आपल्याला Thank you धडा so much. समजायला सोपं जातं ना नाही, सोपं हो. खरं जातं. खूप हाँ सोपं करेक्ट. जातं, खूप सोपं. खरंय खरंय. कारण ते हा लंका नगरी होतं ना, ते तसं एकटं एकटं वाचायला गेलं तर कठीण पडत होतं. हा हे हा तिथे हा ते त्यांना हा, शब्द थोडस काढून बरोबर. खूप खरंय. सोपं पडलं. हाँ खूप हा सोपं पडलं. नाही, आज आणि मी ते आता बॅकग्राऊंड शकुंतलेचं कळली वाचलं ना, ना. ते शकुंतलेचंही हाँ वाचलं मी. त्यामध्ये शकुंतलेचं जे आहे ना आपल्याला अंगुलीधर हां. आंघोळी दर्शन, अंगुलिक हा, दर्शनम. त्याचं हो पण ते हाँ. शाकुंतलमध्ये वाचलं ना, रेफरन्स हो पाहिला तर मग अर्थ जास्त कळतो तो. हो, ते बरोबर, छान आहे ती बरोबर. पण गोष्ट. हा हा, अच्छा. हो, तर ते गोष्ट उद्या छान आहे. उद्या उद्या ते पण होऊन जाईल माझं ते. आणि मग ते हो नाही, आपल्या म्हणजे हो सरांवरचा ना 90% 90-95% सरांवरचा हा, भार जरा म्हणजे कमी झाला. त्यांना खूप काहीतरी मायनर बॅचेस होतात. करेक्शन काय असतील तर मग हो, सर सांगतील आपल्याला ते. हो. असं नाही, असं आणि हे. त्यांची पण अशीच इच्छा होती, की आता मी हाताला धरून नाही शिकवणार. हा, नाही, बरोबर आहे, खरं आहे ना. हो. आता आता आपल्याला समजतंय आपल्याला थोडं हो. आता ना. बरोबर, हा बरोबर. We हा should do our study. हा हा, बरोबर आहे. खरं आहे. हम्म. तर इथे ह्याने काल सांगितलं होतं ते आणि शब्द होता ना इथे, हास्य पुच्छमच्या इथं आणि टाकलं मग इथे मी. हाँ हं, मागच्या कंटिन्युशन हं. मध्ये होतं ते.
आणि इथं पण एक आणि टाकलं, आणि काही काळे असतात असं. नंतर ते पोपट आधी घेतलं, ते पोपट प्रामुख्याने असतात, ते प्रामुख्याने केलं त्याला बहुधाच्या ऐवजी. आता एक जरा सांगते. अच्छा, हा प्रामुख्याने. हा मी ते ग्रुपवरती शाकुंतलाचं युट्यूबवरचं टाकलंय, गोष्टी रूप आहे हा ते. हा हा तुम्ही म्हणजे सगळ्यांनी नंतर नंतर हो घरी म्हणजे आपलं हो आपलं हो हो. बघून घ्या. येस येस हा, येस. गोष्टीसारखं. हा हो 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 हो. काय आहे त्याचं हे काय? हा, हा, मी शेअर टायटल केलंय काय ते त्याचं? आपल्या गोष्ट बरं, शकुंतला ठीक आहे, ओके. ह्याची. थँक्यू. हा, मग हा, त्यातलं ते अंगठी जी त्या ओके. ह्याला मिळाली ना, नावाड्याला, तेवढा भाग आपल्याला आहे तो. हा, थोडासा आयडिया, सगळ्या गोष्ट कळेल आपल्याला. अच्छा. म्हणजे माहिती असतेच आपल्याला, पण जरा बरोबर आहे, डिटेल बरोबर. मध्ये. ओके, आपण हे सुरू ओके, करूया. थँक्यू. हो. येस. हे खीर, मला हा, खीर तर माहिती, पण किंग किरातनचं नाही मिळालं, ते बघू आता अजून कुठे मिळालं तर. हा, तर मला पण नाही मिळाला किंकिरात, मराठीमध्ये पण काय आपण आता म्हणतात, किंग किरात लिहिलं याच्यावरती, पण खरं काय माहित असू नाही. दे, लक्षात ठेवूया किंकिरात. हो ना. हे खादती हे एक झालेलं आहे आपलं. ओके. हो, हे झालं आपलं. निळम पण झालेलं आहे, त्यात काही वेगळं नाही. या हे झाडावर हे त्या बदललं मी आता. झाडावर हे वगैरे जंगलात, बागात, जलाशयाच्या काठी, हा, झाडांच्या ढोलीत घरटे झाडांच्या करतात, डोलीत घड. हे करून ओके, घेतलं हे बदल. पण झालं. हम्म, नंतर हे, ओके. आता हे थोडस अजून वाटल्यास, रांगात उडणारे पोपट हे आकाश मंडळाला पाचूसारखे हा हिरवे, हा. अर्थात आकाश हिरवे भोर दिसते. आता नेमकं त्याला अजून इम्प्रूव्ह हम्म. करायचं तर करता येईल तसं. क्रीडप्रिय हा ते बघू अजून. सांगतो. हे पाचू सारख्या म्हणजे त्याला हिंदीमध्ये काय लिहू शकतं? पाचू सारखे. पाचूला काय म्हणतात पाचूच हिंदीमध्ये? पाचूच म्हणतात मला वाटतं ना. पाचूच म्हणतात. उसके लिए हिंदी इंग्लिश में क्या बोलते पाचू के लिए? मरकत. रत्न म्हणजे ते. हा. हा, पाचूला काय म्हणतात हिंदीमध्ये बघा. ठीक आहे, नंतर सांगतो मी तुम्हाला. पन्ना आकाश पन्ना मंडळ. पन्ना. पन्ना. पन्ना हिंदीमध्ये आहे का? पन्ना पन्ना म्हणजे पाचू का? पन्ना. हा हा. हम्म. हिरावर पन्ना पिक्चर पन्ना. होता ते. अच्छा, अच्छा, असं. ओके, ठीक आहे. हम्म. हिरावर पन्ना ओके, असेल. थँक्यू. ओके. जुना लहानपणचा पिक्चर बरं. हो सिनेमा. हम्म. खरंय असेल तसं. क्रीडाप्रिय हा भवंती कीरः, त्याचे कीर पोपट क्रीडाप्रिय असतात, ते करून घेतलं. हा, सोपं. खेळायला आवडतं त्यांना. हा. हा, मग हे उत्पत्ती काय त्यात काही नव्हतं. आणि या झाडापासून त्या झाडावरती उडतात, खेळतात. हा. मग परस्पर एकमेकांना पोषण करतात, सांभाळतात, आनंदात. खेळतात. हे आनंदी होतात केलं, ते आनंद करतातच्या हो ऐवजी हो, चालेल. मान वाकडी करून आणि गोड मान बोलतात. वाकडी करून हा, मधुर गाणं म्हणतात. इथपर्यंत झालं आपलं ते. मग हे हो. शुकः बुद्धिमान भवती, बुद्धिमान भवती, यात काही वेगळं काही नाही आहे, सोपं वाक्य. हुशार असतात. हा, हुशार. बुद्धिमान असतात. नंतर ते अयम श्रुत. शिकतात ना. हा हा, ते हे त्यांनी काय दिलं credit. पुढचंच वाक्य. एयं हो. श्रुतं गृह्णाति एषः शिक्षां स्वीकरोति विनयं धरति व्यवहारं प्रकटयति अनुकरणं जानाति श्रुतम. हा 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 सुभाषितानि पठति कलं गायति हा हा स्वरं परिचिनोति हा विनीतं व्यवहरति उपदेशं हा गृह्णाति हा. परिहासपेशलं भाषते. हे एक वेगळंच होतं येस. हे, हो. परिहासपेशलं. मग हे त्याचा अनुवाद. ऐकलेलं श्रुतम हा गृह्णाती म्हणजे हा. ऐकलेलं ते ग्रहण करतात, लक्षात समजतात, ग्रहण करतात. हा, लक्षात ठेवतात. हा. मग हे आणि क्रमक शिक्षाम होतं. हा. स्वीकरोती म्हणजे शिकून घेतात. अरे ते बघायचंय ना, हे का ह्याच्यात नको? अन्वय हे हो, मग वाचू का? हा. आपण अयम आपण श्रुतम सगळं हा, श्रुतम गृह्णाति. नाही, मराठी. मराठी खाली येते. हा, मग तेच घ्यायचंय मग ना. तिकडे चाललो मी. हो, अयम सॉरी. श्रुतम गृह्णाति एष शिक्षां स्वीकरोति अयम विनयं धरति व्यवहारं प्रकटयति अनुकारं जानाति अनुकरणं जानाति. अनुकरणम. हा. अनुकरणम. सुभाषितानि पठति कलं गायति स्वरं परिचिनोति विनीतं व्यवहरति उपदेशं गृह्णाति परिहासपेशलं भाषते. चला. हा, त्या का ह्याच्यावर दिले खाली. परिहास म्हणजे हा हस धातू आहे, त्याला परी हा, हे उपसर्ग लागलेला आहे. उपसर्ग लागला. हे आता ओके. तर हे पेशल फिश धातू आहे, हा व्यक्त करणे. बर. म्हणजे तो अच्छा. क्लास चालू. पेशल. पेशलम. परिहास स्पेशल नपुसक लिंगी शब्दाची द्वितीय विभक्ती आहे.
बर. ऐकलेले श्रवण करतो, लक्षात ठेवतो, शिक्षण स्वीकारतो, पण विनम्रता दाखवतो. पर्यास म्हणजे बोलणे आणि व्यक्त करणे का? पेश म्हणजे हा, हे पिश पिश धातू येतो, व्यक्त करणे. पेशला हा म्हणजे नपुंसकलिंगी प्रथमा किंवा द्वितीयामध्ये चालतं, एक वचन तयार झालं. हिंदीमध्ये म्हणतात ना त्या पेश करता. आहे का शब्द हिंदीमध्ये स्पेशल? हा, पेश करता हूँ असं आहे. हा, पेश करता आहे. हो, त्याच्यामध्ये हो. सांगितलं स- नाही. पेश करता म्हणजे सबमिट करणे. हा, तसं आपण म्हणतो ना. हा, हा. सादर सबमिट करतो करतोय. हा, असं सादर पण होतं करणे. ना. हा, हा, हा. तर सादर ते करतोय. तर ते विनोदी विनोद किंवा विनोद मधुर सांगतो. हा, असं, हा, हा. म्हणजे आपल्याला त्या रामाचे मधुर होतं ना ते, वचन. अरे परिहास अलम परिहास असं होतं ना ते, हो थट्टा हो, बोललेली आपल्याला. बरोबर. हम्म. हा, तर तसं त्यातलं हे परिहास म्हणजे विनोद ओके. व्यक्त करतो, सांगतो, असं काहीतरी असेल त्यामध्ये. तर हे हम्म. परिहास मुख्य म्हणजे स्पेशल आनंदी. हा, आनंदी. हा, हो ना. गीत गातो, स्वर निवडतो, ओळखतो, विनयाने वागतो, उपदेश घेतो व विनोदपूर्ण मधुर वचन बोलतो. ते विनोदपूर्ण जे आहे ते परिहास स्पेशल आहे. हम्म. हम्म, आहे मात्र पोपट म्हणजे आपण बघतो ना, हम्म, हम्म, हम्म. अं, ते त्याचे अगदी त्याला विटू वर्णन. विटू म्हणजे हे हा, करतो, हा. तो ओळखतो. ओळखतो, ओळखतो. शिकवतो तसे स्वर काढतो तो. हो, हो, हो. 18वं वाक्य. विनीतः शुकः रंगभूमौ विविधाः कौतुकलक्रियाः कौतूहलक्रियाः प्रदर्शयति. कौतूहल. हा, आणि त्याचं सुद्धा अन्वयमध्ये तेच आहे, वेगळं असं काही नाही त्यामध्ये. ते आपण सर्कस मध्ये बघतो ना. हा, हा. तसं ते त्याला नाही हा, का करेक्ट. सर्कशीत त्या पोपट प्रदर्शित आणून करतो. हा. ठेवतात त्या सगळ्या ह्याच्यावर, हो हम्म. हो. लाईनीने बसवतात, सायकल चालवतात वगैरे. कौतूहल क्रिया, कुतूहलाच्या क्रिया प्रदर्शयती, हा, प्रदर्शित. झोपाळ्यावर वगैरे उलट्या सुलट्या उड्या मारून पण दाखवतात बघते पोपट. हा, हा, हा. सर्कशीत आपण लहानपणी पाहिलेलं आहे. हा, हा. करेक्ट, करेक्ट. म्हणून त्याने प्रशिक्षित पोपट रंगभूमीवर विविध कुतूहल क्रिया हा करतो. हा, शिकलेले पोपट रंगभूमीवर क्रिया शिकलेले किंवा करतात. प्रशिक्षित. प्रशिक्षित. हा, विनयशील असतात ते. हा, जनाः विन- एनम विनीतः पंजरेषु पायन्ति. विनयशील. शुकः रंगभूमी म्हणजे रंगभूमीवर सप्तमी. विविधाः अनेक म्हणजे ते हम्म, कौतुक याचं विविधाः हो वचन. दर्शयति. बरं. हम्म. हे एकवचनीच आहे. शुकः शुकः नाही म्हटलं त्याने. हा, हा, एक. शुकः. हम्म. हे शेवटचं वाटतं. अजून असलं एक दोन. जनाः एनं पंजरेषु जनाः एनं हा, वाचता का? वाचा. हा, लक्ष दे. पालयन्ति पाठयन्ति च संस्कृतम्. हो, मी हा, वाचते ना. नाही, हो, हा. जनाः एनं पञ्चदेषु पालयन्ति पाठयन्ति च संस्कृतम्. हम्म, हम्म. संस्कृतं जनाः पठयन्ति च. हा हा त्याला अन- पाळतात आणि हा हा, बरोबर शिकवतात, बरोबर. पाठवतात. हा फक्त अन्वयमध्ये काय झालं, शेवटी गेलं हा एवढं. हा हा, च शेवट हा घेतलंय. हा, हम्म, हम्म. जनाः कर्ता बरोबर आहे ते कर्म अन्वय. संस्कृतम् आणि क्रियापदे पालयन्ति आणि पाठयन्ति हम्म, हम्म, हम्म. सकर्मक. हा. मग त्याचा ओके. अर्थ जो होतो, जन हा लोक, एनम म्हणजे आता हे याला, बघ, ते पण व्हेरी गुड. पंजरेषु म्हणजे ओके. पिंजऱ्यामध्ये, पालयंती म्हणजे पाळतात, पाठयंती म्हणजे पाळतात, शिकवतात, कारक शिकवतात आणि च आणि हा आणि संस्कृत म्हणजे संस्कृत भाषा. लोक याला पिंजऱ्यात पाळतात आणि संस्कृत शिकवतात. मग तुम्ही ते आपल्याला नक्कीच पठ शिकायला अधिक पाहिजे नीच असं का लिहिलंय? हा, काय? होय, हा, हा. पठ अधिक नीच असं का लिहिलंय? ते कोणता प्रत्यय आहे त्याचं? ते काहीतरी आहे ना, ते भ्वादी बिदी पण काहीतरी असतं. खरं काय, नाही नाही, मला ते एवढं कळत नाही ते. पण ते आहे म्हणून लिहून ठेवलं, पण मग म्हणलं ते काय बघा. काय हे पाठयंती पाठयंती, आपण पालयंती. यंती हा कोणता प्रत्यय आहे? ते नीच प्रत्यय आहे. प्रत्यय नाही, आपण ते ह्याच्याप्रमाणे चालतो ना, तो वर्तमान पालयती काळ ना, पालयती. परस्मै हा पदाचा. हा, हा, मग मग त्याला नीच का बरं? नीच असं कशाला लिहिलं? त्या पुस्तकाच्यात नाही, नाही, कळून पालयन. टाका मला. डिक्शनरीमध्ये लिहिलं होतं म्हणून लिहून ठेवलं. म्हणलं राहू द्या, पुढे किंवा हो का? माहित डिक्शनरीत लिहिलं होतं. असेल हो काही, मला म्हणजे माहित नाही. नाही नाही, जनाहाचं तर कारण बहुवचन आहे ना, मला ते वाटलं म्हणून पालयंतीला आलं पालयन्ति नाही आणि आणि पाठयन्ति. पाठयंतीला का आलं असं, म्हणजे नाही, म्हणून. खरं नाही पाहिजे म्हणजे हा, ते. नाही पाहिजे ना, ठीक, काढून टाकू तेव्हा. मलाही असं काय वाटतंय, म्हणजे नाही, मला नाही आपण कळलं मला. रेग्युलर नाही का म्हणत
पठामी, पठावा, पठामा, पठती तसंच पाठयंती पठती, हे कारक एवढंच माहिती आहे आता मला. हा पाठयामी, पाठयंती पाठयसी पाठयंती असं हे आहे ना. शिकवतात असं आहे ना, ते पाळतात शिकवतात. हा तर ते कारक प्रत्यय झाले ते बरोबर आहे. नीच म्हणजे ते कळलं नाही मला ते हे. ठीक आहे, काढून टाकू त्याला बर काय. असं बर बर नाही पाठयंती. असं पाठक म्हणजे तुमचं त्यांनी म्हणणं असं आहे की पाठवली पाहिजे असं. हा म्हणजे पाठयंती पठ धातूचं पाठयंती है कारक प्रथम जो पुरुष बहुवचन हा, नाही प्रथम कारक बरोबर आहे. कारक आहे ना, शिकवतात असं प्रथम आहे पुरुष ना. बहुवचन हा, प्रथम पुरुष बहुवचन ठीक आहे ना. मग पाठयंती हा पठ म्हणजे शिकवणे हा, ना. तेच म्हणते. नाही नाही, पठ म्हणजे शिकणे. पाठयंती म्हणजे हा, शिकवणे. पालयंती म्हणजे पाठ शिकवता. ते हो, प्रेरणार्थक म्हणतात शिकवतात. ना, प्रेरणार्थक, प्रथम हा प्रेरणार्थक, द्वितीय प्रेरणार्थक त्याच्यामध्ये येतं ते बहुतेक. हो विचारूया का सरांना. हम्म. हा, होऊ शकतं. बरोबर. हा. म्हणजे मग पठंती आणि जना हा पाठयंती हे बहुवचनमध्ये वेगळं. आहे. पाठयंती म्हणजे शिकवतात त्यांना, पाळतात त्यांना. त्याचं बर पालयंती घेतलं. बर 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 हम्म. सरांना विचारूया मात्र हे. पाठयती असतं तर आपण त्याला कारक म्हटलंच असतं ना ते. हे पाठयंती बहुवचन झालं त्याचं. बर बर हा, तेच. हा. पण नीच प्रत्यय नाही कळलं मला, म्हणून ते लिहून ठेवलं. म्हणलं पाहू केव्हा नंतर केव्हा तरी हा चर्चेमध्ये येईल तेव्हा कळेल नाही तो आपल्याला. लिहिल्यामुळे मला वाटलं काय वेगळं आहे ते असं मला वेगळं वाटलं. असं काही नाही, हे कारक मध्ये शिकवतात, शिकत नाही म्हणजे शिकवतात. म्हणजे हा म्हणजे लोक काय करतात, शिकवतात. लोक पंजऱ्यामध्ये त्याला पाळतात आणि शिकवतात. संस्कृत शिकवतात. हा हा, हे बरोबर आहे हा, बरोबर. अर्थ झाला. पण हे आता आपण ते क्रियापदांचं शिकवणे सगळं ही जी क्रिया आहे ती ही लूट नाही. शिकणे वेगळं आणि शिकवणे वेगळं असं म्हणजे. हो पठ ते आणि धातूच वेगळे आहेत ना. पठ आणि पाठयंती. धातूच शिकवतात वेगळे ते आहेत ना. पालयंती असं येणार. हा, तेच म्हणते. ठीक आहे, पाठयंती पुन्हा एकदा बघू आपण. पाठवते. जरा हा मला ते ठीक आहे, बघूया. रूप कळत नाही. पण ते हे दिलेलं होतं ते पठच दिलं होतं निचमध्ये. तर निच प्रत्यय म्हणजे नेमका काय मला कळलं नाही. ठीक आहे, बघू आपण काय ते. पेंडिंग ठेवू आपण याला. नीच प्रत्यय बरोबर त्याच्यामध्ये सांगताय तुम्ही. हम्म AI वर दाखवताय मूळ धातू पठ, पठ, हम्म हम्म प्रत्यय नीच प्रत्यय हा, प्रेरणार्थक, हा, प्रेरणार्थक बनाने म्हणजे के लिए वगैरे. हा, बरं, प्रेरणार्थक म्हणजे अच्छा. कारक जे आहे ते बरोबर आहे म्हणजे. म्हणून त्यांनी सांगितलं नीच प्रत्यय लागल्यावर पाठयंती असं हा होतं. हा, असं झालं ते. म्हणजे हा, आता पण तेच हा म्हणजे आपल्याला ओके, नीच ओके. प्रत्यय शिकवलाय का? शिकवलं असेल आता मला एक दोन ना उदाहरणं झाली आहे आपली झालंय पहिल्यांदा. ते याच्यामध्ये झालं ना आपल्या परवा विषयाच्या याच्यामध्ये. काय हो म्हणतात का? त्याला. परिचयामध्ये झालं ते. पण ते काय तेवढं लक्षात झालीये आलं नाही. झालीये. काय काय झालं ते असं यांची परीक्षेपुरतं वाचलं आपण, पण विसरून गेलो नंतर. AI मध्ये लगेच कसं काय अर्थ बघू शकतात काही जण. AI मध्ये असतं असं ते दिलंय. ते सिलेक्ट करायचं ना, तेवढा वर्ड सिलेक्ट करायचा आणि आणि ताबडतोब तो तिथे विचारायचा AI मध्ये घालायचा. तो उत्तर ताबडतोब देतो. हा येतं. आपण गुगल उत्तर सर्च देतो. करतो की नाही, तिथे टाकलं तरी ते कळतं आपल्याला सुद्धा. दाखवते, मी पाठवते, आजकाल हे ग्रुपवर हा टाकते, हा दिसतंय हा बघा. हा हा ते मेटावरती पण येतं ना. मेटावर पण मेटावर तेच आहे. आता मी आता सगळ्या गुगलचं वापरलं, हो गुगलचा AI वापरला हो आणि हो सोपं हा पडतं. हा पण प्रत्येक वेळी बरोबर असतं असं नाही. ते नाही मिसगाईड पण सांगतात. करतात खूपदा. हो 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 हो, हो चुकू शकतं ते, बरोबर आहे. हो. हो हे ते तुम्ही चुकलं. प्रणाली मॅडम बोलल्या का? हा, होय, प्रणाली होय, मॅडम. होय. होय, होय. हा 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 ओके. हा पुढे जाऊया. मग तर नीच प्रत्यय लक्षात ठेवूया. हा हा. एषः शुभदर्शनः खगः. हे सरळ आहे. सोपंच आहे एकदम, काही नाही. हो पुल्लिंगी एकवचन प्रथमा पहिली ते विभक्ती. आपल्याला गायीच्या दड्यात पण होतं ना हो, अगदी, शुभदर्शन. हो. हम्म. ते एषः रमेशः होतं ना ते सुरुवातीला अगदी. हो हो हो. नाही आणि रमेश. गंगेचं पण दर्शन, गंगा पण हा होतं ना हा, गंगा शुभदर्शनी शुभदर्शन होतं. प्रियदर्शनी. येस येस. हा. एनम राजानः अपि च राजानः अपि प्रासादेषु पालयन्ति. एनम अपि एतत्स प्रासादिषु हे याला याला दुसरी याला विभक्ती. हो राजानः एनम. म्हणजे पुल्लिंगी बहुवचन आहे. राजे. हो अपि माहिती, च माहिती, प्रासादेषु माहिती आणि पालयन्ति. राजे सुद्धा याला जयंती. हा. राजवाड्यात पाळतात. हम्म. त्यात काही विशेष नाही. काही पुरा हो चला भारते पुढे. शुकः पत्रवाहकः अभूवन्. ते हम्म बहुवचन आहे. शुकः बहुवचन आहे.
पुरा भारते शुका. अभुवन. हा अभुवन. हा भूतकाळ आहे ना? अभुवन हा भूतकाळ आहे अनद्यतन हा. अभुवन. हा होय होय अनद्यतन हा. अनद्यतन हो अनद्यतन नाही, अजून अनद्यतन. कोणता भूतकाळ, तो जुना भूतकाळ काय म्हणतात ते? पल्लव ते तुम्ही परा म्हटलं अं, होते. परोक्ष. हा नाही नाही अजून एक परोक्ष. नाही पण हा बभुव. अनद्यतनच आहे. हो का? हा हा हो 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 लंग लंग लकार. अभुवन न अच्छा. हा तेच अभुवन. नचा पाय मोडलाय ना. हा हा कारण ओके. तो सुका हा म्हणजे अनेक काय वचन मोठं झालं आहे ना. ना? मग बभुवचं म्हणून त्याला त्याचं ते हा. बभुवचं बहुवचन म्हणून नाही ना ते हे? हम्म. हो बभुवच नाही. लुंग लुंग लकार लुंग लकार अभुवन लंग अभवतचं आहे का लकार नाही माया? लंग लकार येतो लंग लकार येतो. अभवतचं आहे लुंग का हे? लुंग लिहिले अभुवत अभूत अभूताम अभुवन हा, अभुवन हा. हे लुंग लकार आहे आणि बहुवचन आहे. हा ओके. पुरा हं. भारते शुकः पत्रवाहकः लुंग अभवन्. लकार. हम्म. पुरा कारण पूर्वी ना लुंग पूर्वी पूर्वीच्या लकार. काळी पूर्वी हा हा भारते शुकः पत्रवाहकः अभवन्. पत्रवाहक होते. हम्म प्रथम पुरुष बहुवचन. हो हम्म. हम्म. पूर्वी भारतात पोपट पत्रवाहक होते. एभिः एव हे गुण. कबूत हा कबूतर कबूतर जसं हा असायचं तसं. कबूतर हा. पोपट होतं का नाही काय माहिती, आता लिहिलं खरं त्यांनी, माहित नाही. होते होते ना होते का? हो हो एभिः एव गुणैः जनाः एतान् बध्नन्ति पंजरेषु. जनः पंजरेषु एभिः बंद एव गुणैः एतान् पंजरेषु बध्नन्ति. ह्याच गुणामुळे याच त्याच्या गुणामुळे एभिः. हम्म. या हा एभिः एबी एव. शब्द नवीन आला काय. नाही इदमचं ना, इदमचं तिसरी एबी विभक्ती. हा 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 बरं तृतीया तृतीया ओके ओके. इदमची हा तृतीय. ते सगळं टेबल बघ ना. तृतीयाचा. हम्म. हा या कधी गुणांनी. आला नव्हता. हा आता या पाठात तर पहिल्यांदा झाला, अशामध्ये नाही ऐकत. हो हम्म. याच गुणांनी. एभिः एव गुणैः जनाः एतान्, यांना एतान् म्हणजे बहुवचन आहे. येतच आहे. हम्म. एतत्च हा. तसं पंजरेषु. इदम आणि ह्याचं येतात. येतात. हम्म. हा हे इदमचं तृतीय दोन आहे. इदमचं हे असतं एतच्ची एबी द्वितीय. आणि हे हा एतच्ची आणि द्वितीय. ह्याचं येतच. एतान ही एतच्ची द्वितीय आहे. हम्म. तो सरांनी दिला रंगीबेरंगी टेबल होता की तो, त्यामुळे सगळं आहे हे. हिरव्या हो निळ्या लाल रंगामधले ते सर्व नाम सगळे. हम्म. बध्नन्ति बंध धातूचं. नाही एका नाही ना हा ती इदमचीच आहे एतान इदमची जातो एतान वाटतं. इदमची आहे का? कारण इथं लिहिलंय पुल्लिंगी म्हणजे येताना इदमच असलं पाहिजे का? आहे. यांना. ए- एतान नाही, कारण बरोबर आहे. हे जवळ आहे ना तो हो नाही तसं जवळच खूप आहे. जवळ हात लावता येतोय हा इदम सारखंच आहे एतान ते. हम्म. हा ते येतच आहे बरोबर आहे हम्म, द्वितीय हम्म. बहुवचन आहे द्वितीय बहुवचन. हो, बरोबर बरोबर आहे. हो द्वितीय बहु मी इथे टेबल काढलंय हम्म, हम्म, हम्म. आणि आणि बद एभी ही ती इदमची पुल्लिंगाची तृतीय हा बहुवचन बरोबर आहे. हा. हा येतात ते मध्ये पण. सारखं टेबल हा ते टेबल समोर ठेवा लागतो. हो बदनंती येतच असतं ना तर त्याची येतही झालं असतं हा हा हा. एभी केली आहे ना त्यांनी एभी केलं म्हणजे हे पुल्लिंगी आहे हा इदम. हा नाही आणि ते इदम आहे म्हणजे हा जवळ हा खोलीमध्ये हो आहे हो हो. आणि हे येतच म्हणजे हात लावता येतो अगदी असं आता ते असं त्यांनी हे दोन येतच आणि इदम दोन्ही वापरले जातात. हम्म. बंधनती बांधतात. हम्म. याच गुणामुळे बांधून लोक ठेवतात त्यांना पिंजऱ्यात बांधतात. पोपटांना बहुवचन. हो अशा रीतीने पोपट संपला. आणि ते हे आहे ना श्लोक आहे एक खाली ना श्लोक राहिला हा. यथा हा कवयः कथयन्ति अखिलेषु हम्म. विहगेषु हन्त स्वच्छंदचारी हम्म. शुका हम्म. पंजरबंधस्थे पंजरबंधस्थे प्राणाम मध्ये गिराम फलम. गिराम फलम. कवीचे कथन अखिलेषु विहंगेषु हंद स्वच्छंदचारिषु शुका हम्म. पंजरबंधस्थे मधुराणाम गिराम फलम. अनुभव आहे त्याचं. पुन्हा काय आलंय दोन दोनदा. हम्म.
हंत अखिलेषु स्वच्छंदचारिषु हा, हा. विहंगेषु शुका ठीक आहे, ठीक आहे. ते पंजरबंधः मधुराणाम तेच अस्ति. हा, ओके. चालेल. कवयः म्हणजे हे कवीचं बहुवचन. कथय बहुवचन म्हणतात. कथयंती. हा, अखिलेषु अच्छा. सर्वात, विहंगेषु पक्षामध्ये, हंत म्हणजे आश्चर्याची गोष्ट. विहंगेषु म्हणजे खरं आकाशात पाहिजे ना. नाही नाही, हा बरोबर आहे. स्वच्छंदी फिरणाऱ्या. विहंगात म्हणजे पक्ष, विहंग म्हणजे पक्षी, हा विहंग करणारा हा, विहंग. मला असं विहंग वाटलं. हा, विहंग पक्षीच होता. विहंगेषु हंत विहार करणे. विहार विह- करणे असं कशाचा अर्थ आहे? विहंग क्रियापद आहे का? नाही, विहंगेषु नाही, ते सप्तमी आहे. हे बरोबर, सप्तमी आहे आहे हे ते बरोबर. पक्षामध्ये. हा, हो, विहंग म्हणजे पक्षीच हो. आहे. विहंग, खग हा. हे सगळी हा पक्षाचीच हा नाव आहे. हा. हा, बरोबर आहे. स्वच्छंदचारिषु म्हणजे हम्म हम्म स्वच्छंदी. हम्म. हे बरोबर आहे तुमचं. पुढे. हा, स्वच्छंदचारिषु स्वच्छंदी स्वैर विचरण करणाऱ्यामध्ये, शुका हे पोपटा, पंजरबंधः पिंजऱ्याचा बंध, पंजर म्हणजे पिंजरा आणि बंध म्हणजे बांधलेलं, ते तुझा त्याच्यात तो मधुराणाम हम्म. गोड वाणीच्या, गिराम म्हणजे वाणींचे, म्हणजे गोडच, मधुराणाम म्हणजे गोड, गिराम म्हणजे वाणीचे फळ, वाणी. म्हणजे तुझ्या गोड वाणीचे फळ आहे ते तुला पिंजऱ्या बंद करून ठेवतात. हम्म. जसे कवी म्हणतात, अरे सर्व स्वच्छंदी विहरणाऱ्या पक्षामध्ये तू बंदिस्त हे पोपटा, तुझे पिंजऱ्यात बांधले जाणे म्हणजे तुझ्या गोड वाणींचे फळ आहे, म्हणजे तुझ्या मधुर ते वाणी. गोड बोलतो म्हणून हा पिंजऱ्यात हा हा बांधतात हा. असं. आता इथे वाणींचे घेतले बघा त्याने, वाणींचे बहुवचन घेतलं इथे. बहुवचन घेतलं का? त्याला म्हणजे वाणी हे पण चाललं असतं, एक वचन पण चाललं असतं इथे. हम्म. पण ते शुका हा बहुवचन घेतलाय का? नाही. शुका घेतलं त्यांनी, आणि हे पोपटच म्हटलंय खरं म्हणजे. हा, शुका म्हटलंय. हा, नाही, याच्यात हे शुका म्हटलंय ना. शुका, शुका म्हणजे एकच शुक आहे. हा, शुका हा आहे तो. हे संबोधन आहे शुका. मी शुका आहे. शुकच आहे. हा, संबोधन. संबोधन. हम्म. हे शुका. हे शुका म्हणजे मग पोपटा. हे आहे का, ते बहुवचन आहे का हे? हम्म. शुक म्हणजे हे शुक शुक. नाही, पुस्तकात एकच वचन आहे. एक वचन आहे. अच्छा. पुस्तक एकच वचन आहे. हा हा हा, एक आहे इथं पण, हे पोपटाच म्हटलेलं आहे संबोधन. मग इथं वाणी हे त्यांनी बहुवचन घेतलंय. वैश नाही, आता शुका जर हे देव देवौ देवाः असं होतं ना. हम्म. शुक शुका तनु. हा असणार आहे ते. हा, पोपटा. वाणीच अनेक पाहिजे. आणि पाहायचंय. आणि वाणींचे इकडे मध्ये आता नाही, क्रियापद बघा ना. क्रियापद कुठली आहेत? क्रियापद बहुवचनी आहेत का? गृहीत गृहीत म्हणजे ते क्रियापद नाहीच आहे. कथयंती, अस्ति अस्ति नाही, भविष्यवाणी. अस्ति हे गृहीत धरलंय. हा, क्रियापद नाही नाहीच मग. आहे याच्यामध्ये. ते नाही मग वाणींचे अनेक बहुतेक एकच आहे चुकून ना, झालं अस्ति. अनुस्वार. हे कवय कथयंती अनेकच कवय करताय हे. ते काय कवय म्हणतात? आहे म्हणून ते हा. कथयंती आहे. विहंगेषु अनेक हंत वचन असते. शुकः पंचबंधः अंशुकं गिरं. पण त्याचाही आवाजाला एक वचन कसं म्हणणार ना. गिराम, गिराम म्हणजे वाणींचे, हे बहुवचन आहे, स्त्रीलिंगी बहुवचन आहे गिराम. हा, हो ना. पण नाही, तसं ते बरोबर नाही. वाणीच असंच पाहिजे, एक वचनच पाहिजे हा, खरं. वाणी अशा बहुवचन असतं की नाही काय माहिती, त्यांनी लिहिलंय याच्यामध्ये. गिराम हे बहुवचन म्हणजे. हम्म. तेच एक वचन बहुवचनचा जरा आपला हम्म. गोंधळ. अशा रीतीने संपले पोपट. पण मधुराणाम दोन गिराम. गोष्टी आहे. हा, ते हे काय समजायला समजलं, पण हे लक्षात राहणं फार अवघड आहे. वारंवार वाचा लागणार याला. काय काय वाचणार ते वारंवार. आता काही नाही हो. ते आपल्याला आपण अभ्यास करावा म्हणून त्यांनी हे दिलेले. दुसरं घ्यायचं का? 10 मिनिटं आहेत अजून. हो, बाकीचे काय म्हणतात? चालेल ना, घेऊया. कुठला घ्यायचा? आता 18, 19 नाही, म्हणजे फक्त 18 तसं छोटा आहे, पण अरे, होणार नाही एखादा पॅरेग्राफ. नाही, एखाद दुसरं होईल. याचा आपण सुरुवात केली होती मी, हे घेऊ आपण थोडस. घ्या ना, घ्या. कुठलाही घ्या. अंगुलिका दर्शनम घेऊ आपण. नाही घ्यायचं का नाटक? सुरुवात तर करू नका. संपणार तर नाही, ते खूप चालेल. मोठं आहे. हो हो. आता
10 मिनिटं आहे अजून, 8-9 मिनिटं आहेत. हो हो. पाठ हरीश 13. हे पण व्हायचं आहे ना, हा, दुसरं एक आहे छोटं अजून, ते पण ते ओपन नाही. हरिश्चंद्रचा पण. हरिश्चंद्र आहे हो, ते ओपन नाही केलं वाटतं बहुतेक. बरं बरं, ठीक आहे, तुम्ही हवा तर घ्या. हो, 13वा पाठ. नाहीतरी कुठले तरी. हा हा. 6वा अंक आहे, त्या शाकुंतल मधला 6वा अंक आहे. हम्म हम्म अंगुलीयकम दर्शनम. याचा प्रस्तावना म्हणजे कसं की तो एक माणसाला पकडून आणतात तिथे, 2 रक्षक ते, आणि राजाचा एक मेहुणा असतो तिथे. बर. राजाच्या मेहुण्यासमोर त्याला आणतात आणि दम देतात की, का रे अंगठी कुठून आणली सांग. त्याबद्दल एक नागरिक पण असतो तिथे, म्हणून ही कथा त्यातली आता ही. ततः प्रविशति नागरिकः श्यालः पश्चात बद्ध पुरुषम आदाय रक्षिणौ च. ततः नागरिकः श्यालः पश्चात बद्ध पुरुषम आदाय रक्षिणौ च प्रविशति. ततः नंतर, म्हणजे आता मागचं काहीतरी. एक बोलू का? हा बोला एक बोला. बोलू का? हा हा आता ते गीर शब्दाचं मी शब्दरूप बघितले. हा सो हा मधुराणाम हा. म्हणजे मधुराणाम म्हणजे काय होणार? षष्टी बहुवचन. हा आणि हा गिराम हे सुद्धा षष्टी बहुवचन आहे. हो मग हो ते हो त्याचं विशेषण झालं ना. हो ना. कळलं? गीर शब्दाची षष्टी बहुवचन हो ना. म्हणून गिराम. गिरा. हम्म. नाही नाही, मला काय म्हणत होतं की ते मधुरानाम तरी का बरं बहुवचन घेतलं? हा. कारण गिराम बहुवचन आहे म्हणून मधुरानाम आलं तिथे. है हो ना? हो. बरोबर. मधुरवाणी म्हणून तसं ते. मधुरावाणी असं झालं का मध्ये? हा म्हणजे अनेक वाणी आणि अनेक मधुर त्याचं. आता मधुर कसं तर ते अनक्वांटिफायबल नाही ना ते काही. त्याला हम्म. ठीक आहे, बघू पुन्हा एकदा उद्यापर्यंत काहीतरी कॉल ठीक आहे, सोल्युशन. ठीक आहे, हा. ठीक आहे. ततः प्रविशति नागरिकः श्यालः पश्चात बद्ध पुरुषम आदाय रक्षिणौ च. तर तिथे नंतर प्रवेश करतो कोण? एक नागरिक, राजाचा मेहुणा, बांधलेला एक माणूस, याला घेऊन 2 रक्षक येतात. हे पहिल्या वेळी सांगितलं. हे शब्द अर्थाचे. प्रविशती, प्रविश क्रियापद, लट लकार एकवचन प्रथम पुरुष, प्रवेश करतो. नागरिकः नागरिक, शाल म्हणजे मेहुणा, शाल तो राजाचा मेहुणा असतो. पश्चात नंतर, बद्ध पुरुषम बांधलेला माणूस, आदाय घेऊन, रक्षिणव 2 रक्षक, म्हणून रक्षिणव केलं, च आणि. नंतर नागरिक, राजाचा शाल म्हणजे साला, मागे बांधलेला पुरुष आणि 2 रक्षकाचा प्रवेश करतो. नंतर रक्षिणव, हे दोघं काय म्हणतो तो? ताडयित्वा म्हणजे मारून, त्या माणसाला मारतात त्या बांधलेल्या. अरे कुंभरिक, अरे कुंभरिक, कथय कुत. आता या ताडा इथवाच्या इथे तो नीच प्रत्यय आलाय बरं का. तड अधिक हा 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 नीच. हो, इथं आहे नाही काय, तड अधिक नीच. बरोबर. ताडयित्वा अरे कुंभरिक, कथय कुतः त्वं तद्राजकीयम् अंगुलीयकं समासादितम्. अन्वय, रक्षिणौ ताडयित्वा अरे कुंभरिक, कथय त्वं तत् राजकीयम् अंगुलीयकं कुतः समासादितम्. म्हणजे त्या अंगठीवरती राजाचं अशी मोहर असते, हा. राजाच्या म्हणजे ओळखी करता शकुंतलेला दिलेली, म्हणून तिला ते राजकीय म्हणतात. ते हम्म. रक्षिणौ, राजाची मोहर खूण हा असलेली म्हणजे खूण असलेली, हा राज्यपद असलेल्या हा अंगुठी हा ही तू कुठून मिळवलीस? हा ती कशी मिळेल तुला? कारण ती राजाची आहे ना, तिच्या खूण आहे बरं त्यावर. पल्लवीचा इथे नीच प्रत्यय आला इथे ताडा हो इथवाला. हो हो. आपण साधारणतः हम्म. स्वांत प्रत्यय असंच म्हणायचो नाही का? ताडईत्वा. हा हा. हा तो स्वांत. हा 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 स्वांत प्रत्यय असंच हे म्हणायचं. नीच हे हे असं इथं पुढे आपण आहे बघ. पुढे आहे हो आहे ना. त्वांत अव्यय आहे म्हणून हो. लिहिलंय प्रकारमध्ये. हा. त्वांत अव्यय आहे इथे, पण हे आणखीन त्याचं त्याला नीच पण. हा ते जरा आता त्या व्याकरण विधीमध्ये बघते. बघूयाचं. हा हा. मी मारून जरा त्याला. काढून बघते मग नंतर. हो व्याकरण हो हो. विधी. अरे कुंभरिक म्हणजे हे चोर आहे. कुंभरिकचा अर्थ चोर होतो. हा. अरे चोरा. अरे अरे चोरा. चोर, सांग. कथा आहे सांग.
कुतः म्हणजे कुठून, तुला त्वम तृतीय तुला, अंगठी. तू, तत् राजकीयम अंगुलीयकम समासादितम, समासात त्याचं, आणि हे परोक्ष प्राप्त करणे. नपुसकलिंगी प्राप्त केले. रक्षक दोघे मारून, अरे चोरा सांग तुला ते राजकीय अंगठी कुठून मिळाली. म्हणजे आतापर्यंत एवढं फारसा अवघड याच्यात काही नाही ना. नाही. आता नीच प्रत्यय आपला एकदा पुन्हा बघून बघायचं उद्या काय हा, नाही. तेवढाच जरा आहे. शोधून काढ. मग तो पुरुष भीती नाटितकेन प्रसिद्धंतु भावमिश्रः अहम नेदृश कर्मकारः. अन्वय त्याचा, पुरुष भीती नाटिक भीती वाटल्याचं नाटक करू. नाही, बरोबर, ते नाटितकेन असं आहे. नाटी म्हणलं की क येतात तोंडामध्ये. भीती नाटितकेन नाटितकेन. भावमिश्रः प्रसिद्धंतु. तर तृतीय आहे ना, केन म्हणजे हा, ती. तृतीय आहे. अहम ईदृश कर्मकारः न अस्मि. न ईदृश कर्मकारः असं येते. नेदृश कर्मकारः. हे दृश्य कर. जास्त वाईट काम करणारा मी नाही. हा, नाही, हे काम असं काम करणारा मी नाही. वाईट असं असं नाही. काम करणारा मी नाही. हा, हा. वाईट नाही, असं काम करणारा मी हा, नाही. असं मी नाही. हे चोरी करणारा किंवा हा, हा. पुरुष भीती नाटितकेन, भीती अधिक नाटित, नपुसकलिंग तृतीया, भीतीच्या नाटकाने. प्रसिद्धंतु, म्हणजे आनंदी व्हा, प्रसिद्ध व्हा. भावमिश्रः म्हणजे हे भाव सज्जन माणसं. अहम मी, न ईदृश म्हणजे अशा प्रकारचा, कर्म करणारा. पुरुष भीतीचे नाटक करून हे आदरणीय सज्जनांनो प्रसन्न व्हा, मी अशा प्रकारचे कर्म करणारा नाही. याच्यामध्ये काही चर्चा करायची आहे? नाही. आता तरी नाही वाटत आहे. हा, आता काय वाटत नाही, म्हणजे हवाय असं काही हा, कळलंय. म्हणजे फक्त हा. ईशातचं जे आहे ते काय गेलं का ते ईदृश. ईदृश, तर एतद अधिक दृश्य असं हा, मूळ हा. असं ब्रेकअप म्हटलंय त्याचा आहे. त्यांनी. हा, हा, यासारखं. एतद अधिक दृश्य हा, यासारखं. यासारखं. म्हणजे हे दिसणार न न वरच आहे ते, न येतं ते दृश. नाही, पण तिथे लिहिताना ने दृश्य त्याचा अर्थ कर्मकार न आहे ना. ईदृश्य, नेदृश्य. न हा, ईदृश्य. हा, ते न आणि ई म्हणून ते ने झालं. ते हा, नेदृश ने हा झालं. हा ने दृश्य कर्म. हा, एवढंच फक्त वेगळं आहे. हा. किम म्हणजे काय, किम शोभन शोभनो म्हणजे शोभनीय, राजा ब्राह्मणीय, ब्राह्मण, इति असे कलयित्वा समजून, राज्ञा राजाने प्रतिगृह कलाईतवाला पण नीट आलाय. दत्तः नीट दिले. प्रत्यय. हे आता आपण ते त्वांत, हा, त्वांताला त्याला येते. सांग क्लास. हा, क्लांत हवंय. पहिला रक्षक, काय राजाने तुला श्रेष्ठ ब्राह्मण समजून दान दिले का, असं तो त्या दोघांपैकी एक विचारतो. किम राज्ञा शोभनः ब्राह्मणः इति कलयित्वा म्हणजे समजून, समजून ग्रह दत्तः कळल्यावर असं. दान, प्रतिग्रह म्हणजे दान का. अच्छा, ठीक आहे. ते नाही का प्रतिगृह्णामी येतं आपल्याला हा, बरेचदा. हा, या, बरोबर. गीतेमध्ये. ओके. पुरुषः ते इदानीं शृणुते इदानीम् अहम शक्रावताराभ्यन्तरवासी धीवरः. चक्रावतारभ्यः